नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज वडूज पोलीस स्टेशनला आहे. दिनांक 21 आणि 2025 रोजी भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे पेडगावला. त्या मैदानाच्या संदर्भात या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि वडूज पोलीस स्टेशनचे अधीक्षक मान्य सोनवणे साहेब यांचा कॉल आला की गेल्या वर्षी ज्या काय चुका झाल्या किंवा चोरीचे प्रकार आपण पाहत असतो, टू व्हीलर चोरीला जातात, पॉकेटमार असतात, मैदानामध्ये गर्दी असते, त्या अनुषंगानं एक पोलीस प्रशासनातर्फे सर्व जे येणार आहेत बघायला, बैलगाडी प्रेमी असतील, मालक चालक यांच्यासाठी साहेब काय सूचना देणार आहेत तर त्या सर्वांनी सूचनाचं पालन करायचे आणि जर त्याच्या सूचनाचं पालन न करण्यावरती काय ते कायदेशीर कारवाई या ठिकाणी साहेब आपल्याला सविस्तर माहिती देतील. साहेब काय सांगाल बैलगाडी मालक चालक आणि बैलगाडी प्रेमींसाठी? जय हिंद. सर्वांना माझा नमस्कार. मी घनश्याम सोनवणे, वडूज पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, सातारा जिल्हा. येत्या 21 आणि 22 जून रोजी पेडगाव येथे आपले आराध्य जागृत दैवस्थान सिद्धनाथ यात्रेनिमित्त केसरी मैदान आयोजित करण्यात आलेले आहे. गत वर्षीचे अनुभव पाहता मी या ठिकाणी येणाऱ्या स्पर्धकांना, प्रेक्षकांना, भाविक भक्तांना एक काही आव्हान किंवा काही सूचना करू इच्छितो. त्याचं त्यांनी तंतोतंत पालन करावं, जेणेकरून आपल्या या अत्यंत नामांकित अशा महाराष्ट्रातून आणि राज्याच्या बाहेरून, महाराष्ट्राच्या बाहेरून येणाऱ्या स्पर्धकांची सुरक्षितता आणि आपलं ज्या प्रसिद्धी पावलेलं एक नामांकित मैदान आहे त्याला कुठलंही गालबोट लागणार नाही आणि सर्वांना त्या स्पर्धेचा आनंद घेऊन त्यात उत्साहाने सहभागी होऊन सर्वजण सुरक्षित येतील आणि आपापल्या घरी सुरक्षित पोहोचतील, यासाठी या सूचनांचं सर्वांनी तंतोतंत पालन करावे. ते आपण करताल अशी मला आशा आहे. प्रत्येक ज्यावेळेस गाडी सकाळी लवकर त्या ठिकाणी मैदानात स्पर्धक पोहोचतात त्यावेळेस गेल्या वर्षी आपण पाहिलं की काही लोक हे टपावरून येतात किंवा क्षमतेपेक्षा जास्त त्यात प्रेक्षक किंवा त्या बैल जे मुख्य प्राणी असतात त्यांची काळजी देखभाल करण्यासाठी जे लोक आहेत त्यांनी टपावरती बसून येऊ नये. कारण टपावरती बसून रस्त्यामध्ये कधी झाडाच्या फांद्या असतात किंवा इलेक्ट्रिक तार असतात आणि सध्या पावसाळा आहे, वादळ वाऱ्याचे दिवस आहेत, त्यामुळे ती स्वतःने प्रत्येकाने सुरक्षितता घ्यावी. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आपण योग्य तो बंदोबस्त ठेवून आणि स्वयंसेवक नेमून देखील वाहन चोरी, दुचाकी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. तर त्या दुचाकी चोरीच्या घटना यावर्षी घडू नयेत याकरता आपण आणखी खबरदारीच्या उपाययोजना घेतलेल्या आहेत. परंतु प्रत्येकाने आपापल्या दुचाकीला पेट्रोल लॉक, हँडल लॉक आणि योग्य CCTVच्या निगराणीमध्येच ती गाडी पार्क करावी. त्याचबरोबर आज गाडी सोडून उद्या घेण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ नये. आपली गाडी ही पार्किंगची जागा सोडून इतरत्र कुठेही पार्क करू नये. त्याबाबत निष्काळजीपणा किंवा लापरवाही दाखवू नये, जेणेकरून वाहन चोरीच्या गुन्हे आपल्याला दाखल करून त्याचा डिटेक्ट करू पण ते वेळ येणार नाही. त्याचबरोबर जे आपण मुख्य प्राणी जे आपल्यासाठी आहेत किंवा ज्यांच्यावरती आपण अवलंबून आहेत, मानवी जीवन परस्परावलंबी आहे किंवा जो पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, त्या मुख्य प्राण्यांची कुठल्याही क्रूल्टी, छळ होता कामा नये किंवा त्यांना त्रासदायक रीतीने त्रास होईल किंवा त्यांना शारीरिक इजा किंवा पीडा पोहोचेल अशा प्रकारे आपलं वर्तन नसावं. त्याचबरोबर पिक पॉकेटिंग आहे त्या लोकांसाठी आम्ही आमच्या साध्या गणवेशात बंदोबस्त ठेवू. स्वयंसेवक देखील आहेत, पण प्रत्येकाने आपापल्या मौल्यवान वस्तूचे म्हणजे जे काय कॅश किंवा मोबाईल असतील याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लहान मुले असतील त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं. गॅलरीज केलेल्या आहेत, टॉवर्स उभारलेले आहेत, त्या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त लोकांनी त्या गॅलरीत किंवा टॉवरवरती जाऊ नये, जेणेकरून ते कोसळून काही घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर एखाद्या अचानक कोणाला भोव आली किंवा काही झालं तर त्या ॲम्ब्युलन्सला गर्दीमधून वाट करून द्यावी, जेणेकरून गेल्या वर्षी आपल्याला ॲम्ब्युलन्स बाहेर करण्यासाठी खूप दमछाक करावी लागली होती. वैद्यकीय उपचार, फर्स्ट एडची व्यवस्था त्या ठिकाणी आयोजकांनी केलेली आहे. तर अशा वेळेस प्रत्येकाने आपापलं एक सामाजिक कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव ठेवून त्या स्पर्धेमध्ये येणाऱ्यांचा उत्साहामधून आपल्याला आनंद घ्यायचा आहे त्या स्पर्धेचा किंवा एक त्या स्पर्धेच्या यशस्वीतेला एक वेगळ्या उंचीवर नेऊन यशस्वी करायची, परंतु हुल्लडबाजीपणा करायचा नाही. महिला देखील स्पर्धा किंवा बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी येतात. तर महिलांची छेडखानी किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्या मनास लज्जा पोहोचेल अशा प्रकारचे आपल्या सोबत आलेल्या लोकांचं वर्तन होणार नाही याची प्रत्येकाने वाजवी काळजी घ्यायची. अल्कोहोलिक अथवा इतर मद्यार्काच्या अंमलाखाली येऊन त्या ठिकाणी कोणीही सहभागी होऊ नये, अन्यथा कठोरात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. शिवाय त्या घटनेच्या किंवा कायदेशीर कारवाई केली जाईल. समूळ उच्चाटन करण्यासाठी
अगदी सोर्स कुठून आहे किंवा मुळापर्यंत जाऊन ते सर्वांना बिहाइंड बार करण्यात येईल, यात नो डाऊट. परंतु ही वेळ येऊ नये. प्रत्येक नागरिक हा विदाऊट युनिफॉर्मवाला एक गणवेश विना गणवेशातील एक पोलीसच असतो. अशा पद्धतीने प्रत्येकाने आपलं वर्तन जबाबदारीने ठेवावे. इलेक्ट्रिक तारा असतात, केबल त्या अंडरग्राऊंड आहेत, परंतु त्या कुठं उघड्या पडल्या किंवा कुठले इतर उपकरणे असतील तर त्यापासून दूर राहावे. ड्रोन, ज्या ड्रोनला आपण परमिशन दिलेली आहे त्या ड्रोन व्यतिरिक्त अन्य ड्रोन दिसल्यास त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा नोंदवून कठोर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर माननीय न्यायालयाने वेळोवेळी या संदर्भाने जे काही निर्देश दिले आहेत त्याचे तंतोतंत पालन करणे हे आपले आद्य कर्तव्य, जबाबदारी आणि एक नैतिकता देखील आहे. त्यामुळे याचं कुठलाही भंग, याचं अवमूल्यन किंवा अनुपालन होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. साहेब, जाता जाता टू व्हीलरवाले जास्त प्रमाण टू व्हीलरच असते, कारण फोर व्हीलरची शक्यतो चोरी होत नाही. शक्यतो टू व्हीलर चोरी होत असतात. जे टू व्हीलर म्हणजे मोटरसायकल घेऊन येणार त्यांच्यासाठी काय सूचना असतील तुमच्या खात्यातर्फे? मी सुरुवातीलाच टू व्हीलर दुचाकी स्वारांसाठी किंवा टू व्हीलरवाल्यांसाठी सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी ज्या ठिकाणी पे अँड पार्क केलेलं आहे, अगदी नाममात्र शुल्क आहे, त्या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत त्याच ठिकाणी आणि ज्या ठिकाणी CCTVचं कव्हरेज आहे त्याच ठिकाणी वाहन पार्क करावं. सेफ्टी लॉक असावे. त्याचबरोबर वाहन पार्क करते वेळेस ते व्यवस्थित पार्क केलं तर त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या रहदारीशी अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी. बरेचसे लोक आज वाहन पार्क करतात आणि दुसऱ्या दिवशी वाहन त्या ठिकाणी आहे का नाही पाहण्यासाठी जातात. तसं होता कामा नये. ज्याने त्याने आपली वाहनाची जबाबदारी ही पूर्णतः एकदम निग्लिजन्स किंवा निष्काळजीपणा अथवा पूर्णतः पोलीसवर न सोपवता, आमची जबाबदारी तर आहेच, आम्ही ते करूच वाहनाची सुरक्षितता, पण ते ज्याने त्याने आपली वाहनाची सुरक्षितता काळजी घेणे किंवा चोरी जाऊ नये यासाठी योग्य ती प्रिकॉशन घेणे गरजेचे आहे. नक्कीच. तर माझी जाता पुन्हा एकदा सर्वांना विनंती असेल, ज्या काही साहेबांनी या ठिकाणी सूचना केल्या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून, त्या सूचनेचं तंतोतंत पालन करा. वाहन घेऊन येत असताना आपल्या जबाबदारी वाहनाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि कुठल्याही गैरप्रकार मैदानात होणार नाही याची दक्षता घ्या. 4 चाकी वाहनाची पार्किंग ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी घेऊन जावं. ज्या ठिकाणी पब्लिक आहे त्या पब्लिकमध्ये वाहन घुसवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. नो पार्किंग झोनमध्ये वाहन आणू नये. त्याचबरोबर वाहन हे त्या ठिकाणून काढताना कोणाला धक्का लागणार नाही अशा रीतीने काढावं. प्रत्येकाने वाहनामुळे ट्रॅफिक जॅमची समस्या होणार नाही याची देखील खबरदारी घ्यायची, अन्यथा कायदेशीर कारवाईला सर्वांना सामोरे जावे लागेल. ही आता आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे मी सर्वांना सजग आणि सतर्क करत आहे आणि याचे जर पालन नाही झाले तर त्यांच्यावरती कायदेशीर कठोर कारवाई करू आम्ही. नक्कीच. आणि सर्वांना विनंती पुन्हा एकदा मी सांगतो, साहेबांनी जसं सांगितलं या ठिकाणी पोलीस स्टेशन जे कर्मचारी असतील ते सिव्हिलमध्ये असणार आहेत, त्यामुळं कोणीही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करू नका. गेल्या वर्षी 2-3 सापडलेले, यावर्षी जसं निदर्शनास झालं साहेबांनी सांगितलं कठोर कारवाई होईल. सूचनेचं पालन करा आणि सहकार्य करा. कोणी संशयित वाटल्यास त्याला ताबडतोब आमच्या बंदोबस्त असलेल्या स्टाफला अथवा डायल 112ला अथवा वैयक्तिक माझ्या नंबरवरती अथवा आमच्या पोलीस स्टेशनच्या नंबरवरती संपर्क करावे. पण कोणी कोणाला धक्काबुक्की किंवा मारहाण करणे आणि त्यातून गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा घडणार नाही याची काळजी घ्यावी. धन्यवाद.